सरकारच्या निवडणूक आयोगाने असं म्हटलंय की ईव्हीएम मधला डाटा जो आहे तो डिलीट केला जाऊ नये किंवा नवीन ऍड करून दिला जाऊ नये. पराभूत जे उमेदवार आहेत त्यांना त्यांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी इंजिनियर नियुक्त करून त्या संदर्भात तुम्ही 15 दिवसात उत्तर द्या असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं. सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. सर्वोच्च न्यायालयानं आमदार अपात्रतेच्या संदर्भात बरंच काय म्हटलं होतं. तेव्हाही आम्हाला आशा होत्या. चंद्रचूड साहेब गेले भारतीय जनता पक्षाच्या टिळा लावून. आता काय होते बघू. जग आशेवर चालतं. आताही चालेल. आजच्या सभागृहातून तुम्ही रोखटोक असं म्हटलंय की भाजप आणि मनसे पक्षाची तन-मन धनाची युती आहे. मग ते एकत्रच आहेत ना. युती कशी असते. तन मन धन एकत्र पाहिजे. पण यावर संदीप देशपांडे म्हणतात मातोश्रीवर जेव्हा खानावळी चालायच्या त्यावेळी तुम्ही का बोलत नव्हते, आता का बोलता? संदीप देशपांडे कोण मला माहित नाही. सामनाचा अग्रलेख याची दखल देशात घेतली जाते आणि तुम्ही ते मला दिल्लीत प्रश्न विचारताय. म्हणजे दिल्लीपर्यंत अग्रलेख आलेला आहे. मी काय तू इथे म्हणालो की भारतीय जनता पक्ष आणि मनसेची युती असल्यामुळे मुख्यमंत्री ते चहाला गेले. त्यात चुकलं काय एवढंच म्हटलं ना मी. त्यांची युती आहे ना. आता युतीच्या पक्षाकडे जर मुख्यमंत्री चहाला गेले त्यात काय चुकलं. हे जे कोणी प्रश्न विचारतात त्यांना सांगा राजकारणाचा अभ्यास करा नाही आधी मराठीचा अभ्यास करा. अग्रलेख वाचा. वाचायला शिका. वाचाल तर वाचाल. एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की म्हणजे राज ठाकरेला प्रवीण भेटतात, तुमचे नेते फडणवीसांना जाऊन भेटतात, शिंदे पवार तिथे येतात, ते नक्की त्याच्या अगोदर राजकीय व्यवधान जे सुरू आहे. आम्ही त्याच्यावरती काय टीका टिप्पणी केली आहे का? आमचे लोक शिष्टमंडळ आमचे नेते पक्षाचे आणि स्मारक समितीचे सचिव सुभाष देसाई, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आमच्या पार्टीचे सेक्रेटरी आमदार आहेत मिलिंद नार्वेकर, हे एकत्र स्मारकाच्या कामासाठी भेटले ना. स्मारक सरकारी आहे. ते का लपून काळोखात भेटले का? विरोधी पक्ष नेते आहेत, पक्षाचे नेते आहेत, माजी मंत्री आहेत, एक आमदार आहेत आणि माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं काम आता पूर्ण होत आलेलं आहे. सरकारला माहिती द्यावी लागते. सरकारकडनं अजून काही गोष्टी घ्यायच्या असतात. त्या सगळ्या भेटीगाठी आहेत ना. सर आम डीलर जो है, आम डीलर अभिषेक वर्मा इन्होंने एक शिवसेना शहाजी महाराजांची समाधी आहे त्याच्यावरती चप्पल देखील नाही. कुठे? कर्नाटकमध्ये शहाजी महाराजांची समाधी आहे त्याच्याकडे अत्यंत दुर्लक्ष झालेलं आहे. कालपासून याच्यावर समाज माध्यमामध्ये अत्यंत नाही चुकीचे आहे. छत्रपतींचे पिताजी शहाजी राजे यांच्या समाधीच्या बाबतीत जर ही दुरावस्था असेल आणि जरी ते कर्नाटकात असेल कारण त्यांचं बरंचसं काळ हा विजापूरला गेला. शाहू महाराज आपलं शहाजी राजा तर त्यांना कदाचित शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांविषयी फारशी माहिती नसावी असं दिसतंय. तर महाराष्ट्र सरकारनं ही कर्नाटक सरकारला त्या संदर्भामध्ये माहिती करून दिली पाहिजे आणि ती जबाबदारी महाराष्ट्र सरकारने घेतली पाहिजे. संसदेच्या परिसरामध्ये ऑपरेशन टायगरवर चर्चा सुरू झाली. ते म्हणतात की ऑपरेशन टायगर नाही, ऑपरेशन गिलरी. ऑपरेशन गिलरी गिलरी असू द्या ना. बोलू द्या ना. बोलू द्या ना. जेव्हा ऑपरेशन पूर्ण होईल तेव्हा बघू ना. सोपं आहे का? झालं एकदा करून झालं तुम्ही बेसावध असताना. ठीक आहे. आणि म्हणून तर तुम्हाला हे हत्यारांचे दलाल पक्षात घ्यावे लागतात, पुरस्कार विकत घ्यावे लागतात. हा महादजी शिंदेच्या नावानं ज्यांनी झाशीच्या राणीला मदत नाही केली त्यावेळेला आणि झाशीची राणी ही तिला हौतात्म्य पत्करावं लागलं. चला धन्यवाद. बोलिये बोलिये बोलिये. डॉक्टर अभिषेक वर्मा जो हत्यारों के दलाल उनको शिवसेना ने अपने पार्टी